तर गाईज आम्ही एक ब्लॉग शूट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही दाखवलेलं आहे या ब्लॉग मध्ये बेसिक स्पेशली की चेतनचा होमटाऊनचं घर कसं आहे. तर ह्याच्या आधी मी माझं पण घर दाखवलेलं आहे, माझ्या होमटाऊनचं की माझं घर कसं आहे. तर आम्हाला असं वाटलंय की थोडी आम्ही म्हणजे आमच्या बॅक स्टोरी म्हणजे याच्या बाबांनी आणि माझ्या बाबांनी खूप मेहनत करून म्हणजे खूप पैसे जमा करून आणि आमच्याकडे दोघांकडे सेम होतं की सिंगल पर्सनची इन्कम होती. त्यामुळे ते सगळं करून आम्ही आमचं म्हणजे आमच्या आई बाबांनी आमचं घर वगैरे कसं बांधलं जे तुम्हाला खूप जास्त आवडलं. तुम्ही आम्हाला होम टूर वगैरे पण विचारला आणि आम्ही दाखवला पण. तर ते त्याच्याबद्दल आम्ही असं विचार केला की थोडी बॅक स्टोरी सांगूया की त्यांनी किती मेहनत केली आहे. तर पहिले मी सांगते. तर माझ्याकडे असा सीन होता की माझे पप्पा शेती करायचे सगळ्यात पहिले तर, आणि त्यांना जॉब वगैरे काही नव्हता. त्यांनी शेतीवर सगळं केलं आणि मग नंतर जेव्हा शरीव झाली म्हणजे मी जेव्हा झाली तेव्हा पण पप्पांकडे जॉब नव्हता. तर जेव्हा शरीव झाली तेव्हा नंतर पप्पांना जॉब लागला. मग आम्ही दारव्याला वगैरे गेलो आणि मग दारव्यावरून जेव्हा इकडे आलो म्हणजे होम टाऊनला जेव्हा पप्पांची बदली झाली, कारण की आमच्याकडे शेत होतं, तेव्हा आम्ही लिटरली पप्पांनी एक रूम बांधली होती आणि आम्ही त्या एका रूम मध्ये राहायचो. आणि मग नंतर जसे जसे पैसे येत गेले, सगळ्यात पहिले एका रूम मध्ये राहिलो आणि मग जसं एक रूम झाली त्याच्यानंतर दुसरी रूम बांधली. मग तेव्हा टाईल्स नव्हती, मग टाईल्स लावल्या. मग नंतर आम्हाला असं वाटलं की अरे तिसरी रूम पण हवी आहे, तर मग एक तिसरी रूम बांधली. म्हणजे आपले पॅरेंट्स जेव्हा एवढी मेहनत करतात, म्हणजे तेव्हा विचार करा, आम्ही दोघं पण शिक्षणाला होतो, शरीव पण शिक्षणाची, मी पण होते, आणि आम्ही दोघांचा एका वर्षाचा डिफरन्स आहे. म्हणजे असं काही नाही की जास्त डिफरन्स आहे म्हणजे तिला मला पैसे लागले तर तिला थोड्या वेळाने लागणार आहे. आम्हाला लिटरली सोबतच पैसे लागणार होते. तर ते सगळं आमचं एज्युकेशन करून आम्हाला बेस्ट मधलं बेस्ट एज्युकेशन माझ्या आई बाबांनी मला प्रोव्हाइड केलं, माझ्या बहिणीला प्रोव्हाइड केलं. आणि त्यासोबत हळूहळू आम्ही आमचं घर बांधलं, जे आता इतकं सुंदर आहे आणि आम्हाला ते खूप जास्त आवडतं, कारण की ते आमच्या गावात आमचं घर आहे. आणि अशा आम्ही 3 रूम बांधल्या आणि असे पप्पांनी आणि आईने खूप मेहनत केली. लिटरली ते जेव्हा बांधत होते तेव्हा कामगाराला हे करणं मदत, मला आठवतात अजून असे दिवस की जेव्हा असं आम्ही प्लॅन करायचो आणि तेव्हा आर्किटेक्ट वगैरे असं काही नसायचं. तुझ्याकडे पण असं होतं? एक आर्किटेक्ट होता. नाही, सेकंड टाइम ना, फर्स्ट टाइम मध्ये 2008 मध्ये. 2008 मध्ये तू आर्किटेक्ट ठेवलेला? 2008 मध्ये आम्ही आर्किटेक्ट ठेवला होता. नाही, पण आमच्याकडे तर म्हणजे आम्हाला खूप कमी जागा होती आमचं घर बांधायला, पण त्याच्यामध्ये एवढं सुंदर आणि एवढं छान घर बांधलेलं आहे माझ्या आई बाबांनी. म्हणजे एक नंबर, एकही असा कोणा नाहीये जो बेस्ट आहे. सगळ्या याच्यामध्ये हे आहे आणि त्यांनी खूप मेहनत करून बांधलेलं आहे ते जे घर आहे लिटरली. तर आय एम सो प्राऊड ऑफ यू मम्मी पप्पा. आय एम ऑल्सो सो प्राऊड ऑफ यू यार. म्हणजे खूप कठीण परिस्थितीमधनं इथपर्यंत आलोय आपण सगळ्या गोष्टी. आणि माझ्या घराची स्टोरी अशी आहे की आम्ही आधी 2008 मध्ये एक फक्त ढाचा बांधून ठेवला होता खालचा. ग्राउंड फ्लोअरचं जे तुम्हाला आता दिसेल या ब्लॉग मध्ये, ते सगळं आम्ही 2008 ला बांधून ठेवलं होतं. पण त्या घराला आम्ही टाईल्स नव्हती, त्या घराला बाहेरून प्लास्टर नव्हतं, त्या घराला फ्लोरिंग नव्हती खालचं, तर ते सगळं नव्हतं. तर तिथून 2008 पासून 2018 पर्यंत आम्ही असंच त्याच घरामध्ये राहिलो. दिस इज ऑल बिकॉज ऑफ की भूषण आणि मी सोबत शिकायला होतो. तर आम्ही कॉन्व्हेंटला शिकलो, असं तसं खूप पैसे यायचे पप्पांचे. लिटरली खूप कमी सेव्हिंग असायची. बट पप्पांनी तसंच पप्पांसारखंच की बाबांनी जोडून पैसे जमा केले आणि मग आपलं एक घर बांधायला पाहिजे बा. आता 15 वर्ष आम्ही त्या इंग्लंडमध्ये राहून 15 वर्षानंतर आम्ही एक घर बांधलंय. घर बांधलं होतं 2008 मध्ये. आणि जेव्हा मग आम्ही म्हणजे मी लागलो जॉब करायला आणि मग भूषण जेव्हा लागला, तेव्हा आम्ही डिसाईड केलं की यार आता या घराला एकदम मस्त घर बनवायचंय. तर त्यावेळेला आम्ही डिसिजन घेतली, वरचं एक घर आपण ट्राय करूया. तर आम्ही मग डबल मजली ट्राय केला आणि त्या घराला टाईल्स पासनं सगळं प्लास्टर सगळं आणि त्या घराला आता जे तुम्ही बघाल तसं बनवलंय. तर हेच मला सांगायचं होतं. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू मम्मी पप्पा अँड आई बाबा. रिअली प्राऊड ऑफ यू गाईज आणि की तुम्ही तुमच्या याच्यामध्ये एवढं छान घर बांधलेलं आहे. आम्हाला तुम्ही बेस्टच सगळं दिलेलं आहे, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि आता तुम्ही बघणार आहे चेतनचा घराचा होम टूर, बट माझ्या घराचा पण होम टूर मी टाकलेला आहे शरीवच्या. आय थिंक जेव्हा शरीरला बघायला पाहुणे आलेले टिक्क्याचे, तेव्हा तुम्हाला माझ्या घराचा त्या ब्लॉग मध्येच चेतननी मला माझं घर दाखवलेलं आहे गावातलं कसं आहे. तर ते जाऊन नक्की बघाल आणि नंतर हा पण आमचं होम टूर बघाल. कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आम्हाला खूप लोकांनी ऍक्च्युली कमेंट सेक्शन मध्ये इथे म्हणजे या रिसेंट ब्लॉग्स वर नाही, खूप आधीच्या ब्लॉग्स वर लोकांनी खूपदा विचारलं की दादा तुझं होमटाऊनचं घर जे आहे त्याचं होम टूर दे. शिवानीचं होम टूर आपण एका व्लॉग मध्ये बघितलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. तुम्ही जर नाही बघितलं असेल तर जाऊन बघा आणि तुम्हाला तो व्लॉग शोधावा लागेल. मी इथे लिंक नाही करणार, कारण की याला पण नाही आठवत आहे. मला आठवत आहे की घेतलंय कुठल्या ब्लॉग मध्ये ते मलाही शोधावं लागेल. लिंक नाही देऊ शकत. पण गाईज अचलपूरचे ब्लॉग जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार. तर आता टाइम आलेली आहे आपलं हिंगणघाटचं घरचं होमटाऊनचं घरचं होम टूर द्यायला. येस,
शिवानी होम टाऊनच्या घरचं होम टूर द्यायला. येस, चला तर आता आपण चालू करू गेटच्या बाहेरून, ठीक आहे. तर गाईस पहिले तुम्हाला सांगतो की माझ्या घराच्या समोर इतकं सुंदर हे गार्डन आहे आणि इथे आहे हनुमान मंदिर. इथे आम्ही रोज जायचो लहानपणी, इथे मस्त क्रिकेट खेळायचो. हीच ती जागा आहे जिथे आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो, भूषण मी वगैरे. भाई काय मजा यायची भाई. आणि आता इथे मस्त मस्त मोठे मोठे झाडं लावलेले आहेत तर यामुळे खूप जास्ती ग्रीनरी आहे. अँड धिस इज माय होम गाईस, होम टाऊनचं घर. तर पहिले तर हे असं दिसतंय समोरून, असं एलिव्हेशन आहे, ठीक आहे. असं सुंदर आम्ही केलेलं आहे. वरती असं दिसतंय डबल मजली आहे, खाली आणि वरती. इथे शिवानी, मम्मी आणि भोरका उभी आहे. मम्मी तुला आठवते का आपलं जुनं घर कसं होतं? कसं होतं सांग? आठवते ना, सांग हा कसं होतं? पोर्च प्लेन होता हा, आणि आता आपण हे तोडून वर बांधलं. इकडे काय होतं? इकडे काय होतं? इकडं खिडकीवर हे होतं खोपडी सारखं होतं. खोपडी सारखं होतं है ना. आणि इथे काय होतं? तिथं फ्लोरिंग होतं, तिथं लॉन होतं. तिथे माती होती, तिथं फ्लोरिंग फक्त इथे होतं. तिथं माती होती. हा, आणि तिकडे तिथे गार्डन होतं, गार्डन खूप होतं सारं गार्डन मोठं. आणि छान सुंदर झाडं होती मस्त. येस. तर गाईज मला आय गेस माझ्याकडे जे जुने फोटो आहेत घराचे, तर मी आता इथे पटापट तुमच्यासाठी फोटो लावणार की टिक, 2018 मध्ये आमचं घर कसं दिसत होतं. टिक, कारण की टिक. हे आम्ही अरे. घर बांधलेलं आहे 2000 किती 19 ला स्टार्ट केलेलं आहे, 20 ला झालेलं आहे कम्प्लीट. आता घराचे फोटो पॉपआउट होणार. Yes. टिक 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 टिक. बघितलं गाईस, आता नवीन घर बघा. पहिले इंट्रोडक्शन देऊ आमच्या मंडळीचं. ही आहे म्हणजे मम्मी, शिवानीची मम्मी. आणि ह्या आहे आमच्या भोर काकू, यांचं घर हे आहे. यांचं घरात तुम्हाला होम टूर पाहिजे आमचं असेल, सगळ्यात काय म्हणतात त्याला, नॉटी हे नेबर आहे, नॉटी नेबर. येस, एक नंबर बोलतात. यांच्या घराचं आता होम. बोलत आता लाजत आहे पण बोलतात त्या. मी काय म्हटलं, यांच्या घराचं होम टूर पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला भोर काकू दाखवा, तुम्ही दोघं घर दाखवा. माझं काय नाही, माझं घर. तर गाईस पहिले आपण गार्डन पासून चालू करू. इथे आमच्या खूप साऱ्या गाड्या उभ्या आहेत. अजून याच्यातल्या 2-3 गाड्या मिसिंग आहे. आमच्याकडे एकदम गॅरेजच लागतं डायरेक्ट. हवा आहे ना आज मस्त. आपल्याकडे खूप साऱ्या गाड्या आहे. खूप साऱ्या टू व्हीलर वगैरे आहेत. पण हे गार्डन आता तरी खूप साऱ्या झाडं अशी दिसत नाहीये गार्डनमुळे, पण खूप मस्त मस्त झाडं आहेत. हा, ते बघ, हे flower बघ. हे बघू ना, हे दाखव ना पहिले. हे गाईस मोगराचं एवढं मोठं झाड. किती सुंदर मोगरे आहे बघ याला. आई शपथ, मोगऱ्याचे झाड एक नंबर वास येतोय. लाल फुलाची झाडं. लाल फुलाची काय लाल फुलाची हे बघ, लाल फुलाचे झाड भोर काकू याचं नाव काय आहे झाडाचं? सदाफुली. तुम्हाला माहितीच नाहीये, मम्मीने सांगितलं. नाही मम्मीने सांगितलं. सदाफुलीचं झाड आहे ना. सदाफुलचं झाड गाईस. मम्मीला झाडं ठेवणं आणि झाडाची काळजी घेणं इतकं जास्ती आवडते. तुम्ही याच्यावरनं बघू शकता. आणि हे झाड गाईस, हे झाड वर्ष नाही, या झाडाला आम्ही जपलेलं आहे. कारण की हे आमच्या जुन्या घरी पण होतं. जुन्या घरचं फक्त हेच एक झाड आहे ना. हे एकच झाड आहे भाई. कॉर्नरला हे झाड होतं, त्याला आम्ही प्रॉपर बांधून सगळं ठेवलं होतं आणि तेव्हाच हे झाड आहे. म्हणजे या घरातलं फक्त एकच झाड पहिलेपासून, स्टार्टिंग पासून. विराट कोहली, RCBचा विराट कोहली आहे हा. एकाच टीम मध्ये खेळलेला आहे. आणि इकडे पण गार्डन आहे. इकडे थोडेसे कपडे टाकलेले आहेत. जेव्हा आपण म्हणजे आपल्या गावाला असे दोरी बांधतात आणि कपडे टाकतात. हे बघा, इकडे सगळे गुलाबाचे झाडं वगैरे लावलेले आहेत. आई काय करते माहितीये का, दिवाळीच्या वेळेस आई काय करते की जे रेडीमेडचे फुलं असते ना, ते आणून याला खुचून देते. म्हणजे असं वाटते की त्याला फुलं झालेले आहे गुलाबाचे, म्हणजे छान दिसते. येस, असे तसे पण फुलं राहते. अजून फुलं दिसायला असे शोकेसचे फुलं लावते, ते अजून छान दिसते. सो इट्स अ ट्रिक गाईज, जर तुम्हाला युज करायची असेल. खूप सुंदर दिसत ते. आणि हे एक मोठं झाड, हे कसं झाड आहे? रातराणी. याला छान पांढरे पांढरे फुलं लागतात, मस्त. तर गावातल्या घरातलं एक मस्त आहे यार, की वरांडा खूप मोठा असतो, मस्त एवढी मोठी स्पेस आहे. इथे लहानपणी माहिती आहे का, भूषण मी क्रिकेट खेळायचो इथे. 2 रुपयाच्या बॉलनी काकूच्या घरी मस्त यायचे बॉल्स, आणि इकडे पण जायचं बुड्या पुढे. आणि मम्मीचा बघा प्रयोग, हे सगळं पेंट आहे. जे घराला जे मारला ना पेंट, त्याच्या बकेट मम्मीने युज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये झाडं लावलेले आहे. त्याला कलर दिलाय, कलर लावलेले आहे. झाडं लावले. हे हा. बघा, अजून इकडे अजून गार्डन संपलेलं नाहीये. हे बघा, हे फुल गार्डन आहे, तिथपर्यंत गार्डन आहे guys. तिथपर्यंत गार्डन राहील. आणि मोठी बकेट, छोटी बकेट, छोटी बकेट, छोटं बकेट, असं डिझाईन सुद्धा केलेलं आहे आमच्या डॉक्टरनी. गुड. आणि हे बघा काही एवढं मोठं गार्डन आहे तिथपर्यंत, लिटरली तिथपर्यंत. या सगळ्या पेंट्स वगैरे 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 सॉरी, या सगळ्या याच्या पेंटच्या हे आहे जे आईनी केलेलं आहे. हे आमचे छोटे छोटे झाड आहे. आणि याचा पण प्रयोग असा आहे की आईनी याचं झाड, याचं काढून इथे लावलेलं आहे. लागेल का बघायला, तर आता माहिती नाही लागलं की नाही लागलाय. लागलाय ना.
हा लागलंय. आणि हे बघा, हे इतकं सुंदर झाड आहे, मनी प्लांट. त्यानंतर हे एक मस्त झाड आहे. त्यानंतर हे 2 क्रिसमस ट्री आहे. या 2 पैकी एक क्रिसमस ट्री मी ढापणार आहे. येस आणि हे पुण्याला घेऊन जाणार आहे. गाडीमध्ये घेऊन हा, जाणार. दिवाळीला घेऊन जाणार आहे. हे तर हे 2 मस्त क्रिसमस नवीन ट्री घरात आहे. असतात आपल्या. हा, इकडे एक रस्ता आहे जो वर जातो, म्हणजे जे आम्ही रेंटनी वगैरे दिलेले आहे त्यांना, त्यांच्याकडे जायसाठी हा रस्ता आहे. दाखवूया. हा असा रस्ता आहे. आणि इकडे पण असे झाड आहे. हे पण सुंदर झाड आहे. इथे 2 क्रिसमस ट्री आहे आणि असं फुल गार्डन आहे. हे पण झाड खूप बढिया वाटते यार घरामध्ये, खूप मस्त वाटते. तर ही अशी एक बोर्ड आहे आमची छोटीशी. हा पण आमचा एक छोटा गार्डन. तर आता आपण वळूया आपल्या ऍक्च्युअल रूम्स कडे गाईस. चला चला वर आऊ. चला, वर काकूच्या घराला आम्ही सपोर्ट दिलाय गाईस. बघा इथे सपोर्ट दिलाय. हे बघा, दगडाने सपोर्ट. काकू तुमच्या याला दगडाने सपोर्ट दिलेला आहे. अरे हे असंच टाइमपास. येस. चला आता रूम मध्ये चल. शिवण दाखव बरं. आणि हा आमचा पोर्च. हा एकदम आम्ही दिवाळीला मस्त सजवतो. दिवाळीला तर एक नंबर. तुम्ही बघितलंच ना दिवाळीच्या ब्लॉग मध्ये. तर हा पोर्च आहे मस्त. ही तुळस आहे लावलेली सुंदर. आणि हा आहे हॉल. तर गाईज आम्ही हॉल मध्ये मस्त लावलेला आहे. याच्यामध्ये 3 लेअर आहे. इकडे एक लेअर, त्याच्यावरती एक लेअर, त्याच्यावरती एक लेअर, असा बनवलेला आहे. बघा आता लाईट लावतो तर हे किती सुंदर सुंदर है ना. उसके बाद ये नीले लाइट, अगर डिस्को इसको करना है तो उसके बाद ये 2 लाइट. आता हे नाही, हे लावूया. चलो लावून दे सगळे चेतन, हे होणार. झुमर लावलेले गाईज आणि सगळे लाईट लावले. तर असा आमचा हॉल आहे. खूप मोठा आहे हॉल. खूप मोठा आहे हॉल. आणि हा सोफा, ह्यूज सोफा, येस हा सगळं घरी बनवलेलं आहे. येस. हे आमचं सुंदरसा असं हॉल आहे जो आई एकदम रोज चकाचक ठेवते. मम्मी एकदम भाई घर एवढं पॉश झालं. आता आम्ही आलोय म्हणून थोडस इथे झालेला आहे कचरा, बट खूप पॉश होते मम्मी. चलो. त्यानंतर हा एक हॉल झाला गाईज आमचा मोठा. आणि त्यानंतर याचा हा वाला पोर्शन. हा इकडे वॉशरूम वगैरे आहेत. आणि इकडे मग आमचं थोडा एरिया आहे, पॅसेज एरिया म्हणू शकतो आपण. इथे मस्त 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 बेसिंग वगैरे आहे कॉमन. आणि दिस इज फर्स्ट बेडरूम. त्यामुळे हा बाबांचा टेबल आहे, हा बाबांची पप्पांचा chair. टेबल. येस. आणि हे बेसिकली आई बाबांची रूम आहे. आणि येस मस्त room हे जे आहे हे आत्ताच केलेलं आहे आत्ता गाईस. केलेलं आहे. जेव्हा आम्ही 2018 मध्ये घर बांधलं होतं, जेव्हा 2019 मध्ये ऍक्च्युली याचं रिनोव्हेशन केलं होतं, तेव्हा आम्ही हे नव्हतं केलं. एकच बेडरूमला फर्निचर केलं होतं. पण हे फर्निचर आता केलेलं आहे. येस. आणि किती सुंदर फर्निचर. यामुळे याचं एकदम म्हणजे या रूमचा एकदम जास्त झाला लुक चेंज झाला. आणि या रूम मध्ये एक बेस्ट आहे जी ही वॉल आहे. याच्यामध्ये आम्ही एकदम डिझाईन वाला कलर ठेवलेला आहे, जॉमेट्री. नाईस. आणि प्रत्येक या रूम मध्ये मला या रूमची सगळ्यात स्पेशल गोष्ट ही वाटते की याला अशी थोडीशी स्टोरेज एरिया आहे. म्हणजे हा प्रॉपर स्टोर रूम. आणि आमचं जे घर एवढं साफ दिसते ते फक्त आणि फक्त या रूम मध्ये आहे. कारण की या रूम मध्ये एवढं सगळं एक्स्ट्रा सामान आहे, सगळं सहनशक्ती आहे, सगळे सामान. ते एक्स्ट्रा वॉशरूम आहे. जर गाईज काम पडलं पुढे फ्युचर मध्ये जर आम्ही आमची रूम कन्वर्ट केली तर ते वॉशरूम आम्ही चालू करू. वॉशरूम मध्ये कधी ओपन होते? लग्नाला. माझ्या लग्नाला पण ओपन झालं होतं आणि भूषणच्या लग्नाला पण ओपन झालं होतं. तेव्हापासून मग ते फक्त 2 वेळा. पण इथे हेच आहे का, आंघोळ करायचंच आहे? अच्छा. आणि बाथरूम मागे. ओके ओके. तर आम्ही जर ही पुढे फ्युचर मध्ये ही रूम आमची केली तर ह्याच्यामध्ये हे रूम मस्त. हे माहितीये का मी काय करणार? याला मी वॉकिंग वॉर्डरोब करणार. कळतंय का? वॉकिंग वॉर्डरोब, असं फुल वॉर्डरोब. आणि इथे माझी तयारी, इथे माझं ड्रेसिंग वगैरे सगळं असणार. तर हे मी फ्युचर साठी माझा प्लॅन आहे. आणि ही बेडरूम तर आहे, याचं बघू काहीतरी मेकओव्हर करू फ्युचर मध्ये. बट येस, आता सध्या तरी अशी आहे. चला चला या. घर संपलं नाही, घर खूप मोठे आपलं. या. हे आहे दुसरी बेडरूम, आमच्या भूषण रावाची बेडरूम. आणि आमची पण त्याच्यामध्ये आहे बरेचसे लाइटिंग. त्याच्यामध्ये आम्ही हे काय करत आहे? आम्ही ही लाइटिंग का लावली आम्हाला आता कारण आहे. आम्हाला इथे बॉम्ब लाईटच लावायला पाहिजे होते. अरे हा, अजून एक सांगायचं हे होतं. बंद आहे, तू दिसत नाहीये या लाईट मुळे. अजून एक गोष्ट सांगायची होती गाईस, की या घराचे इंटेरियर डिझायनर प्लस डेव्हलपर भूषणराव आणि चेतनरावच आहे. आम्ही दोघांनी सगळं केलंय की असं हे कसं दिसणार, कुठला कलर युज करणार, फर्निचरला कुठला कलर युज करणार. गाईज भूषणराव आणि चेतनराव आपण दोघं ना भाई. कोरोनामध्ये गाईज आम्ही दोघं इंटेरियर डिझायनर बनलो होतो. आम्ही डिझाईन करत होतो कसं इंटेरियर दिसलं पाहिजे.
नाईस. तर अशी बेडरूम आहे. याला फर्निचर वगैरे करून ठेवलेलं आहे मस्त. हा भूषणचा टेबल आहे, ऑफिस टेबल. ते भूषण काम करतो. चला चला आता मम्मीच्या फेवरेट रूम मध्ये जाऊया. मम्मीची फेवरेट रूम. मम्मीची फेवरेट रूम किचन. किचनच्या मागची काय का म्हणलं मी. नाही, ही मम्मीची फेवरेट रूम. घरात म्हणजे आपल्या गावातल्या घराचं हेच मोठं असते की मोठ्या मोठ्या रूम्स असते, आपण जे पाहिजे ते करू शकतो. ही पण किचन खूप मोठी. खूप मोठी आहे यार, बघ ना किती स्पेस आहे. एवढा मोठा स्पेस ओपन आहे गाईज. त्या देवघराचं वेगळं पूर्ण सामान देवघरात. हा, देवघराचं तुम्हाला एक स्पेशालिटी दाखवतो की माझी मम्मी, डॉक्टर मम्मी जी आहे माझी, तिने बघा देवघराचं एकदम मस्त इथे पायऱ्या केलेल्या आहे आणि पायऱ्यावर मस्त मस्त देव ठेवलेला आहे. एकदम एक इथे 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 खूप सुंदर केलेलं आहे, मस्त. आता शिवानी पाणी पित आहे. गुड. आणि याच्यानंतर इथे मम्मीचं इकडे, ही पण मम्मीचं एकदम स्पेशालिटी सांगतो. मम्मी राहू दे म्हणते पण मी दाखवतो तुम्हाला गाईस. हे आहे आमची किचन स्टोअर रूम. तर मम्मीने हे आयडिया लावून की हे इथे राहू द्या आधी खाली, मम्मीने आयडिया लावली आणि यांना डायरेक्ट वरत टाकून दिलं, तर हे पूर्ण स्पेस खाली झाली आहे. गुड. त्याला इथे पण मस्त सामान लावते स्टोर रूम मध्ये. ही पण एक काइंड ऑफ स्टोर रूम आहे. इथे भांडे घासायचे वगैरे आहे. इकडे भांडे, एक्स्ट्रा वॉशरूम वगैरे खूप कामात पडते एक्स्ट्रा वॉशरूम घरात. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे तिकडे पण गल्ली, तिकडनं पण तुम्ही जाऊ शकता. आणि इकडे पण गल्ली, जे आपण बघितलं झाडं वगैरे ते इकडे ठेवलेले आहेत. येस. तर हे चला. आहे खालचा, हे आहे फक्त फर्स्ट फ्लोअर, इकडून ग्राउंड फ्लोअर. हे आहे फक्त काही ग्राउंड फ्लोअर. आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया. चला मम्मी, फर्स्ट फ्लोअर. सेकंड आहे का? हा, सेकंड आता बांधू आपण. आता भोर काकू बांधून देणार सेकंड. काय म्हणता भोर काकू, बरोबर की नाही? सेकंड फ्लोअर कधी बांधायचं मग? आता आता नाही बांधायचं. हा, आता भरपूर झालं हेच भरपूर झालं. चला गाईस, तर त्याच्यासाठी आम्ही एंट्रन्स केलेला आहे इथनं. आता आमचं फर्स्ट फ्लोअर इकडनं एंट्रन्स. येस, ये आपण नहीं लिया एंट्रन्स, वो उधर का बाहर वाले के लिए. चलो. स्टेअर्स लावलेले आहे मस्त इकडे. तर गाईस इथनं एक काय म्हणतो आपण, स्टेअर्सने आल्यानंतर इकडे आमचा एक 1 BHK आहे आणि इकडे आमचा एक 2 BHK आहे. त्या 2 BHK मधली एक रूम जी आहे ती लॉक आहे, जी आमच्याकडे आहे. ही लॉक ठेवलेली आहे आम्ही रूम. याची चाबी आणली नाही तो आपण. आमची डान्स प्रॅक्टिस रूम आहे. आम्ही लग्नाच्या वेळेस डान्स प्रॅक्टिस इकडे करतो. Yes. आणि ही आम्ही मोस्टली भाड्यानेच येतो. आता भाडेकरून इथले गेले आपण तुम्हाला बघायला मिळत आहे हे. आणि हे चालूच आहे म्हटलं. चालू आहे. हो ना, हे चालू होतं, काही नाही त्याच्यामध्ये, पण ठीक आहे. येस. तर गाईस, हा पहिला हॉल. ह्याचा पण हॉल बघ किती मोठा वाटतं ना. इथे आल्यावर असं वाटतं पुण्यात आल्यासारखी फिलिंग होते. हा ना, हे थोडं फ्लॅट टाईप बनलंय, राईट? हॉल. आणि मग भाई इकडे आलीच नाही चेतन. किती दिवस झाले आपण आलो इकडे येतच नाही, वर येतच नाही. गाईस. दिस इज अवर बाल्कनी, ह्यूज बाल्कनी. तुम्हाला इकडून दाखवतो. झाडं आणून ठेवायचे राहिलेच आहेत बाल्कनी मध्ये. आता नंतर आणू पण. ही बाल्कनी आहे गाईस. दिस इज बाल्कनी. एवढी मोठी बाल्कनी भाई, पुण्यामध्ये मुंबईमध्ये एवढी मोठी बाल्कनी भेटतं का? हा, आणि कनेक्टेड बाल्कनी आहे बाय द वे. कनेक्टेड बाल्कनी. हे बघा गाईस, कनेक्टेड बाल्कनी. आणि ही बाल्कनी तुमची एकदम एवढी कनेक्टेड आहे की तुम्हाला डायरेक्ट मागे पर्यंत कनेक्टेड करतील. इकडे पण बाल्कनी इथपर्यंत मागे. ओके, चला चला चला, दुसरं घर दाखवा. आणि हे इथनं इकडनं आल्यानंतर तुम्हाला इकडनं पण एंट्रन्स आहे, पण आपण इकडनं नाही जाऊ, आपण घरून जाऊ. हा हॉल आहे पहिला. इकडे आल्यानंतर यांची किचन. यांना पण आम्ही प्रॉपर एकदम फर्निचर वगैरे बनवून दिलं होतं. छोटीशी क्यूटशी किचन. 1 BHK आहे हा. हा, मस्त. काय गोष्ट करताय अबे, 3 वर्ष झालं ना. छान आहे ना किचन पण. हे किचन गाईज. आणि यांची ही बेडरूम. इकडनं पण एंट्रन्स प्लस बाल्कनी ऍक्सेस, म्हणजेच कलेक्टेड बाल्कनी. इकडे यांना कबर्ड सुद्धा आम्ही बनवून दिलं होतं. आणि हे बेडरूम सुद्धा आहे इकडे. हा वॉशरूम एरिया. वॉशिंग मशीन वगैरे भांडे वगैरे. हे बघ ना, हे बघ मेन म्हणजे बघ इकडे ना, आपल्या गावाकडे गाईस तुम्हाला लक्ष असेल की बाथरूमच्या वरती एक स्टोरेज स्पेस असते, असा खूप मोठा स्टोरेज स्पेस, जे मुंबई पुण्याला नसतं. आणि इकडे आम्ही वेस्टर्न लावलं होतं, शिव वेस्टर्न टॉयलेट. येस. हा, काय म्हणतो? हा, येस, मस्त झाला. तर हा झाला एक 1 BHK गाईस. इकडे आता सोनूताई आहे का घरी?
ही ही पण एक बेडरूम आहे जी आता लॉक आहे, आम्ही चाबी आणायचं विसरलो. बट ही बेडरूम अशीच आहे, जसं तुम्हाला हॉल दिसतंय ना तशीच ही बेडरूम आहे एक. तर बेसिकली हा एक 1 BHK आणि इथून आमचा आता 2 BHK चालू होतो. चला, आमच्याकडे आता सोनूताई किती वर्ष असणार तिथे? 15 झाले. 15 झाले असतील ना. 15 वर्षापासून ताई आमच्याकडेच आहे. आणि हा किती झाले मग? 12 झाले सर. हा एक हॉल, याला पण एक बाल्कनी आहे गाईज. बाल्कनीची कमी नाही आहे आमच्याकडे. कनेक्टेड बाल्कनी. हो का? हा, तू पहिल्यांदा बघितलं का शिवानी घर? बाल्कनी नाही बघितली मी, घरी हा? आली आहे. इथून गाईज भर दाखवू इकडनं पण जाण्या नाही करताय बघा. इथून पण जाण्या करताय. हे इथून लगेच त्यांच्याकडे जाण्या येतोय. काकाजींनी रागवलं ते डायरेक्ट इकडनं. काकाजी नसल्यावरच येतो का तिथं? असल्यावर येतच नाही तिथून. काकाजी नसल्यावर येतो, काकाजी असल्यावर नाही येत. तर याच्यानंतर इकडे एक छोटी किचन आम्ही बांधली होती. ही छोटी किचन आणि मस्त एकदम प्रॉपर. भाई काय अरेंज करून ठेवलं आहे बघ. मस्त मस्त अरेंज करून ठेवलंय. लाईट ओके. आणि त्याच्यानंतर गाईज आता पहिला बेडरूम. हे इकडे बघ ना, वॉशिंग एरिया प्लस बाथरूम दिलेलं आहे. हो, इकडे आणि स्टोअर रूम सुद्धा. इकडे सामान ठेवायचं, इकडे वॉशरूम, वरती पण स्टोअर रूम. जागा नाही शिव? पहिल्यांदा बघत आहे. ही पहिल्यांदा बघत आहे गाईज. तुमच्यासोबत ही पण पहिल्यांदा बघत आहे गाईज. मग ही बेड 2 BHK काय, मग ते कशी जागा? ती बेडरूम बाहेरच का? हा, इथून हे ना ह्याच्या मागे दार आहे ना. अच्छा ह्या कबडच्या मागे एक दार आहे 2 BHKचं, अच्छा, दुसऱ्या बेडरूमचं. ओके. हे एक बेडरूम, याला सुद्धा बाल्कनी आहे गाईज. बाल्कनीची कमी नाही आहे. हे बघा, कनेक्टेड आहे, ती पुढे जाऊ शकतो, कनेक्टेड पूर्ण. पुढे जाऊन यूज करू शकतो. येस, चलो अभी ऊपर चलते हैं. नाईस. आता वरती चला. तर असं आमचे रूम सारा कम्प्लीट झाल्यात. किती रूम झाले? पूर्ण करू. हा, शिवानी पण पहिल्यांदा बघत आहे म्हणते. तुमच्यासोबत हा, तेच म्हटलं तुमच्यासोबत गाईस. शिवानी सुद्धा पहिल्यांदा बघत आहे. तर गाईस आता इकडे आणि इकडे बघितल्यानंतर आता वरती जाऊया आपण. वरती एकदम आम्ही क्रिकेट ग्राउंड बांधलेलं आहे मस्त. चला मम्मी, चलो जल्दी चलो. मम्मीचं नाव आहे टुबी गाईस, टुबी. इकडे पण आम्ही थोडीशी स्पेस ठेवलेली आहे ठेवायला. दिस इज अवर मोठा टेरेस. एवढा मोठा टेरेस. हा शिव? हो, इथे आम्ही दिवाळीला येऊन फटाके फोडतो वर. येस, वरती एकदम. आणि आम्ही यार पतंग वगैरे खूप दिवस झाले उडवलीच नाही यार. हा, आरव नाही उडवत का पतंग आता? हा हा. तर गाईज याची पण एक स्टोरी आहे. ह्याची स्टोरी अशी आहे की आम्ही भूषण आणि मी इथे बसून कॉफी वगैरे पिणार होतो, जे आम्ही एकदा सुद्धा पिले नाही. हे आम्ही हा टेबल होता आमचा. आणि हो खरंच ह्याच्यावर बसून भूषण आणि मी खाणार वगैरे होतो. आणि हे चेअर होती. अरे हे बघ ना, तुला दिसत आहे का? टेबल सगळं दिसत नाहीये. हो खरंच. हा, चहा पाहिजे बसायसाठी वगैरे नाही. खराब आहे, राहू दे. अरे व्ह्यू दिसते ना एवढा बढिया. हे बघ गाईज, एवढा व्ह्यू मोठा. कोविडचा आहे म्हणून बाबा लॅपटॉप वगैरे असं यूज करतात. हा, वर्क स्टेशन बनवलं होतं भाई. तेव्हा डोकं लावलं होतं की याला टेबल, एलिव्हेशन मध्ये याला टेबल सारखं बनवलं होतं बघ. हा, एवढं डोकाने याला बनवलं होतं बसायसाठी. जमला का? खूप टेस्टी लागत तेव्हा इथे. आणि हे छोटे छोटे बसायला ठेवले. हे पण छोटे बसायला. मग कोविडला राहायचो ना आम्ही इथे. कोविडला करायचो आम्ही इथे काम. येस, इथे कोविडला फोटोशूट पण केलेलं आहे इथे. हे बघा मस्त आहे. थोडा अवतार हे दिसत नसेल तुम्हाला. इथे फुल मस्त काच लावलेला आहे. हा शिव, मजा येते का? मला बनवता नाही, मी रेडीमेड आणतो. चिकन बनवता येते, बिर्याणी नाही बनवते. त्याच्यानंतर गाईज असं आमचा टेरेस वगैरे. आणि धापुडे या इकडे. चला धापुडे दाखवू आपण. इकडे थोडं सामान ठेवलेलं आहे. एक एक करून जमा करून आणलं आम्ही इकडे. येस, जमा करून आणलेलं आहे. चेतनचे सर आणि माझे फेवरेट आणि शिवानीचे सुद्धा फेवरेट
धापुडे भाई पहिल्यांदा धापुडे असे पूर्ण वाळलेले खाणार आहोत या समर मध्ये. हा सचिन भाऊची फेवरेट आहेत टी शर्ट टी शर्ट सचिन भाऊची फेवरेट टी शर्ट वाढले का? छान झाले ना वा 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 वा. खाऊ खाऊ सांगा हो ना नाही का तर धापुडे काय प्लॅन आहे नेक्स्ट की आम्ही खाली जाऊन मस्त धापुडे खाऊ. छान झाले पहिल्यांदा खाणार आहे मी आता धापुडे. हा सोनूताई उन्हाळ्याचे पहिले धापुडे ओले ते नाही ते पावसाळ्यात जुलै महिन्यात शिवानी यार प्लीज तू खराब नको करू यार. दे आणि इकडे दे मग दे लवकर. हा मस्त निघाले अर्धे निघून आले. अर्ध तर दे नाही खाली घेऊन जाऊ ना आता. दे ना पट थोडस एक बाईट तर दे यार. आई खूप चला. टेस्ट लागते हा पदार्थ. चला आता याला काढूया. पण गाईस फक्त 30 वाटलं याच्यामध्ये. त्यातले 25 तर मीच खाणार आहे. आता तू काढूच नको इथं हे फडकच घेऊन जा बॅग मध्ये पुण्याला खातो. हा? पुण्याला माहिती खातो. का? 2 दिवस होते नाही आता वाळूनच आहे यात काही खराब नाही होत ना काही नाही होत. तसं करू का मम्मी? एका पिशवी मध्ये घेऊन जा घेऊन जा ना तिथं काढून टाकशील. हा. काही खराब नाही होत ना मोडतही नाही ना नाही काही का? लांबट वगैरे आहे तर. मजाक करते पोळी खाते. नाही चला ना, नाही guys. मोडत आहे. पिशवीमध्ये असं झालं गाईस आणि इथे 3 टंक्या आहेत. तिघांच्या 3 टंकी एक आमची एक यांची सोनूताईची आणि एक तिकडची जे खाली आहे आता सध्या. चला असं झालं आता घर टूर. आय होप की तुम्हाला आवडलं असेल. ते सगळं घरात आता आम्ही खातोय धापुडे. चला धापुडे खायला जायचं आता. हा मागचा आणि असा आहे आमचा एरिया. हा मागचा प्लॉट खाली आहे. ते खूप सारे लागले ना ते. किती सारे घर आहे बघा घेऊन गाईस. घे हा प्लॉट चेतन. हा प्लॉट घेऊन मम्मी म्हणते गाईस की हा प्लॉट घेऊन घ्या पटापट. तुम्ही व्ह्यूज वगैरे वाढवा व्ह्यू वगैरे वाढवा आणि पटापट आम्हाला प्लॉट घेऊ द्या. आणि असा मस्त एरिया आहे. तर गाईज कसं वाटलं तुम्हाला घर? आय होप की तुम्हाला घर आवडलंच असेल. येस आवडलं असेल तर प्लीज कमेंट करा लाईक करा आणि सांगा कमेंट्स मध्ये की कसं तुम्हाला घर वाटलं. काय तुम्हाला या घरातला सगळ्यात जास्ती आवडलंय. हा ते आणि- नक्की सांगा. आणि येस असे आमचे व्लॉग्स बघत राहा. व्लॉग्सला प्रेम देत राहा. शेअर करत राहा तुमच्या फॅमिली सोबत फ्रेंड सोबत. आणि गाईज मला एक गोष्ट म्हणायची होती की आम्ही लिटरली विचार करतोय की आम्ही काय अजून तुमच्यासाठी नवीन घेऊन येऊ शकू. आणि मी कमेंट्स आम्ही लिटरली प्रत्येक कमेंट्स वाचतो आणि रिप्लाय देतो. तर तुम्ही प्लीज आम्हाला काहीतरी सजेस्ट करा की आम्ही काय बनवायला पाहिजे. एक आहे जे तुम्ही आम्हाला सजेस्ट केलंय दॅट इज फर्स्ट डेट. रिक्रिएट आवर फर्स्ट डेट. तर ते आम्हाला करायची आहे. पण त्याच्यासाठी चेतनचं असं भरपूर- म्हणणं आहे की चेतनला प्रॉपर तिथेच जाऊन म्हणजे त्याच सोसायटीमध्ये त्याच कर्वेनगरला जाऊन सगळं रिक्रिएट करायचं आहे. चेतनची अशी इच्छा आहे म्हणून आम्हाला म्हणजे सुट्टी वगैरे बघून आम्ही तो ब्लॉग बनवणार आहे. फॉर शुअर बनवणार आहे. कारण की मला पण तो दिवस रिक्रिएट काय म्हणतात त्याला परत जगायला खूप जास्त आवडेल आणि तुम्हाला पण बघायला खूप आवडेल. बट अशाच काही युनिक आयडिया जर तुम्हाला आमच्यासाठी असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही करायला हव्या तर प्लीज कमेंट करा. आम्ही नक्की ते बनवू. चला गाईस आणि नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करा. चलो सबस्क्राईब करा आणि खूप सगळं प्रेम द्या. बाय बाय.